नमस्कार शेतकरी मित्रांनो, बंधूंनो. आज 14 ऑगस्ट 2026. मित्रांनो, मुख्य पावसाळ्याचे 2.5 महिने संपलेले आहेत आणि या 2.5 महिन्यामध्ये कुठल्या विभागाला काय मिळाले आणि कुठल्या विभागासाठी आपण काय अंदाज दिला होता, त्या संदर्भातली माहिती आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर आज कुठे पाऊस आणि येणाऱ्या 15 दिवसामध्ये कशा पद्धतीने पावसाच्या हालचाली असतील, या संदर्भातली माहिती आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर भारतीय हवामानावर परिणाम करणारा जो महत्वाचा घटक आहे, समुद्र आहे, प्रशांत महासागर. या प्रशांत महासागरात सध्या काय कंडिशन आहे, आपल्या हिंदी महासागराची काय कंडिशन आहे, या सर्वांची माहिती आपण घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ थोडासा मोठा होईल मित्रांनो, परंतु शेवटपर्यंत पहा. मी राजभाऊ उगले, राहणार कोठाळा, तालुका अंबड, जिल्हा जालना, बळीवंश वेदर चॅनलमध्ये आपले हार्दिक हार्दिक स्वागत. मित्रांनो, गेल्या डिसेंबर पासून आपण ज्या गोष्टीचे भाकीत केले होते की यावर्षी अल्लिनो उद्भवतोय, नवे नवे तो सुपर अल्लिनोच्या स्टेजपर्यंत पोहोचतोय. आणि मित्रांनो, मला सांगायला आनंद नाही तर मला सांगायला खेद होत आहे. हे घडलं आणि त्यामुळेच सध्या राज्यामध्ये जे पावसाळ्याचं विस्कळीत स्वरूप आपल्याला पाहायला मिळालेलं आहे ते दिसत आहे. आपण या अल्लिनोचे इफेक्ट, परिणाम कुठे कुठे होतील, या संदर्भातली सुद्धा माहिती सांगितलेली आहे. यामध्ये मित्रांनो आपण सातत्याने सांगितले, घाटावर या कालखंडात चांगला पाऊस पडेल. घाटाचा जो आजूबाजूचा पूर्व भाग आहे, ज्याला अहिल्यानगर अकोले तालुक्यात चांघला पाऊस आहे, म्हणजे संगमनेर पर्यंत, राहुरी पर्यंत, शिर्डीच्या पश्चिम भागापर्यंत हा पाऊस चांगला होऊ शकतो. मित्रांनो, नाशिक जिल्ह्यामध्ये पश्चिम भागात चांगला पाऊस होऊ शकतो. नाशिकच्या पूर्व भागात पाऊस नाही. पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस आहे. म्हणजे मध्य महाराष्ट्रात आपण कुठेही म्हटलो नव्हतो की दुष्काळजन्य परिस्थितीचा सामना करावा लागेल. भारतीय हवामान खात्यामार्फत सुद्धा तसं सांगण्यात आलेलं नव्हतं. मित्रांनो, त्यांनी दुष्काळजन्य परिस्थिती ही राज्यातल्या कुठल्या कुठल्या विभागात होईल, त्यामध्ये मराठवाड्याचं नाव अग्रभागी होतं. त्यानंतर पश्चिम विदर्भाच्या काही जिल्ह्यांचा किंवा काही भागांचा त्यामध्ये समावेश होता. उत्तर महाराष्ट्रात कधी कोणी कमी पाऊस पडेल हे सांगितलेलं नाही. मी तर सांगितलेलं नाही. आणि मित्रांनो, अहिल्यानगर असेल, सोलापूर असेल, हा मध्य महाराष्ट्रातील जो पूर्व भाग आहे त्या भागात सुद्धा पावसाच्या तीव्र तूट आहे. आपण हे एकूण जर सर्व चित्र पाहिलं 2.5 महिन्यानंतर, तर मित्रांनो आपल्याला महाराष्ट्रात विशेषतः 2 विभाग जे दुष्काळजन्य म्हणून ओळखले जातात, त्यामध्ये पश्चिम विदर्भ आणि मराठवाडा. मराठवाड्यापेक्षा पश्चिम विदर्भाचं तुलनेनं पर्जन्यमान मित्रांनो जास्त आहे, पण मराठवाड्याचं कमी आहे. म्हणून दुष्काळाची तीव्रता ही इतर विभागाच्या मानाने, नाशिक विभाग असेल, अमरावती विभाग असेल, नागपूर विभाग असेल, पुणे विभाग असेल, त्या मानाने छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये दुष्काळाची तीव्रता अधिक जाणवत असते आणि ती प्रकर्षाने सध्या जाणवत आहे. या सर्व आकडेवारी काय सांगते यावर जर आपण गेलो तर मित्रांनो, विदर्भात 17% आज रोजी पावसाची तूट आहे 2.5 महिन्यानंतर. मराठवाड्यामध्ये सुद्धा 17% तूट आहे. परंतु आपण जर प्रत्येक जिल्ह्यावाईज ही तूट जर पाहिली तर बहुतांश मित्रांनो मराठवाड्याच्या जिल्ह्याची ही 20% पुढेच तूट आहे. बीड सारख्या जिल्ह्यात 36% आहे. जालना सारख्या जिल्ह्यात मित्रांनो 26% आहे. जे कोणी हवामान सांगत होते त्यांच्या जालना जिल्ह्यात सुद्धा मित्रांनो 26% पर्यंत तूट आहे. त्यांनी सुद्धा स्वतः एकदा आपल्या जालना जिल्ह्याचा दौरा करावा, गोदाकाठचा दौरा करावा की खरी परिस्थिती काय आहे. उगीच एखाद्या सोशल मीडियावर आपण जे फोटो पाठवतो, आपण जी माहिती देतो, म्हणजे ती उगीच खोटी माहिती देऊन चालत नसते आणि खोट्या माहितीला लोक स्वीकारत नसतात. हे सर्व मित्रांनो आपण सातत्याने का सांगितलेले आहे की आमच्या भागात गोद्या पट्ट्यामध्ये कशा पद्धतीने दुष्काळाची तीव्रता जाणवत आहे.
भले जायकवाडी भरली असेल पूर्व उतारामुळे मित्रांनो, जायकवाडीचा उद्देशच हा आहे की दुष्काळ कमी करण्याचा. कारण जायकवाडीच्या निर्मितीमध्येच ते दडलेलं आहे. कारण प्रचंड प्रमाणात घाटाळ पाऊस पडायचा, दुथड्या गोदावरी व्हायची आणि गोदावरीच्या पट्ट्यामध्ये खाली पावसाचा अभाव असायचा. कायम दुष्काळाच्या छायेत हा प्रदेश असायचा. परंतु गोदावरी अ, नदीमुळे केटीवेर झाले त्या नदीवर आणि जायकवाडीसारखे महाकाय जलाशय झाले. त्यामुळे काही अंशी दुष्काळाची तीव्रता कमी झालेली आहे. परंतु दुष्काळ संपलेला नाही. या भागात मित्रांनो अद्याप 2.5 महिने झाले समाधानकारक पाऊस नाही, हे लक्षात घ्या. साध्या बैलाच्या खुरीमध्ये पाणी नाही. शेती पिकांच्या वाढ खुंटलेली आहे. त्यांना सिंचनाची आवश्यकता आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मित्रांनो, आज कुठं पाऊस पडेल आणि पुढे 15 दिवसात काय होईल, ही आपण माहिती पाहू. आता यामध्ये मित्रांनो, आज जे काही बंगालच्या उपसागरात लो प्रेशर सिस्टीम सक्रिय आहे, या लो प्रेशर सिस्टीमचा परिणाम मित्रांनो आपण सातत्याने सांगितलेले आहे. ओडिसा, छत्तीसगड, छत्तीसगड नंतर मित्रांनो आपला नागपूर विभाग येतो. नागपूर विभागातील मित्रांनो भंडारा आहे, गोंदिया आहे, चंद्रपूर आहे, गडचिरोली आहे. या जिल्ह्यात पावसाच्या ऍक्टिव्हिटीज आज चांगल्या होतील. त्याला लागून असणारा अमरावती जिल्हा आहे मित्रांनो. या अमरावतीमध्ये खुद्द अमरावतीमध्ये भागात पाऊस असेल. अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशिम या जिल्ह्यांना पाऊस असेल. परंतु मित्रांनो, आपण जरी खाली आलो तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये तितकीशी समाधानकारक परिस्थिती नसेल. जळगाव जिल्ह्यातल्या बहुतांश भागात आज मित्रांनो पावसाच्या ऍक्टिव्हिटीज नसतील. नंदुरबार जिल्ह्यात नसतील, धुळे जिल्ह्यात नसतील. हा एक भाग आहे. त्यानंतर मित्रांनो, घाटावर आणि घाटाच्या लगतच्या भागात पूर्व आणि पश्चिम या दोन्ही भागात घाटाच्या पावसाचे प्रमाण असेल. परंतु अंतर्गत महाराष्ट्र ज्याला आपण म्हणतो, यामध्ये मित्रांनो छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, अहिल्यानगरचा पूर्व भाग, सांगली, साताऱ्याचा पूर्व भाग, त्याचबरोबर मित्रांनो इकडं हिंगोली, नांदेड, परभणी. परंतु हिंगोली, नांदेड, परभणी हे पूर्व मराठवाड्याकडे येत असल्या कारणानं त्या भागात थोडीशी परिस्थिती समाधानकारक राहील. परंतु मी जी नावं घेतली मित्रांनो अंतर्गत महाराष्ट्रातल्या विभागाची, जिल्ह्याची, या जिल्ह्यात सरासरी पर्जन्यमान कमीच आहे आणि हलक्या ते मध्यम पावसाच्या शक्यता आज आणि पुढील 2-3 दिवसामध्ये तयार होत आहेत. क्वचित ठिकाणी तो पाऊस मित्रांनो जोरदार सुद्धा होईल. पाऊस होणार नाही अशा नाही, कारण लो प्रेशर सिस्टीम सक्रिय आहे. आपल्या डोक्यावरून बाष्पीभूत ढग वाहत आहेत आणि त्यामुळे पावसाच्या शक्यता बळावत आहेत. मध्यम पाऊस पडू शकतो, परंतु हा पाऊस सध्या सर्वत्र आणि सार्वजनिक नाही, हे लक्षात घ्या. म्हणजे साधारणतः मित्रांनो आज 14, 15 आणि 16 तारखेपासून 16 तारखेपर्यंत, 16-17 तारखेपर्यंत या पावसाच्या ऍक्टिव्हिटीज असतील. कारण जोपर्यंत या सिस्टीमचा प्रभाव आहे तोपर्यंत या गोष्टी होतील. परंतु मित्रांनो, हे सर्व पाहत असताना सुरुवातीचे ऑगस्टचे जे 2 आठवडे आहेत, हे तुलनेने जरा बरे जाणार आहेत. म्हणजे किती तारखेपर्यंत साधारणतः 20 ते 27 तारखेपर्यंत या अधूनमधून पावसाच्या ऍक्टिव्हिटीज होत राहतील. पिकांना जीवनदान देणारा पाऊस असेल. परंतु जलसाठे भरणारा अंतर्गत महाराष्ट्रात सध्या तरी 27 ऑगस्ट पर्यंत आपल्याला पाऊस दिसत नाही. हे आपण पाठीमागे सांगितले, आजही सांगत आहोत. मित्रांनो, अद्यापही अंतर्गत महाराष्ट्रातले कुठलेही जलाशय भरलेले नाही. आपण जलाशयाची जर अवस्था पाहिली तर एकूण जलाशयापैकी 18% जलसाठा हा मराठवाड्यात आहे. मराठवाड्यातल्या बहुतांश जलाशयाने तळ गाठलेला आहे. कूपनलिकांनी तळ गाठलेला आहे. विहिरी, बोर आटलेले आहेत. ही सर्व परिस्थिती कंडिशन आहे आणि तरी आपण पाऊस धो-धो पडतोय, मुसळधार पाऊस पडणार आहे, असं होणार आहे, तसं होणार आहे, असं काही नसतं मित्रांनो. ॲक्चुअल 2.5 महिने झालेत पावसाचे आणि 2.5 महिन्यात आपल्याला काय मिळालं हे निश्चित पहा. कित्येक शेतकऱ्यांनी आमच्या भागातल्या मित्रांनो, पुन्हा एकदा सांगतो, कपाशीवर रोटावेटर फिरवलेला आहे, नांगर फिरवलेला आहे. कारण त्या कपाशीतून त्यांना उत्पन्नाची कुठेही शाश्वत हमी नव्हती आणि या सर्व पार्श्वभूमीवर या गोष्टी झालेल्या आहेत. मित्रांनो, नंतरचे 2 आठवडे जे आहेत, भारतीय हवामान विभागाने सांगितल्याप्रमाणे ते थोडेसे सरासरीपेक्षा कमी पाऊस घेऊन येणार आहेत. पुन्हा एकदा सांगतो, ऑगस्ट आणि सप्टेंबर मित्रांनो तितकासा समाधानकारक पाऊस हा साधारणतः 10 सप्टेंबरपर्यंत आपल्याला जलसाठे भरणारा पाऊस सध्या तरी राज्यात दिसत नाही. परंतु हलक्या ते मध्यम पावसाच्या ऍक्टिव्हिटीज होत राहतील. या कालखंडात जर एखादी लो प्रेशर
मित्रांनो बंगालच्या उपसागरात निर्माण झाली आणि ती जर थेट तिनं राज्यावर प्रवेश केला तर मित्रांनो राज्यातलं चित्र थोडंसं बदलू शकतं. जलसाठ्यामध्ये पाणी जमा होऊ शकतं. परंतु त्यासाठी आपल्याला वाट पाहावी लागेल. हा एक अंदाज आहे. आणि मित्रांनो आपण सातत्याने सांगितलेले आहे, की हा जो अंतर्गत महाराष्ट्र आहे, यामध्ये मराठवाडा विभाग प्रामुख्याने येतो. म्हणून त्या विभागाचा अंदाज देणे हे माझं कर्तव्य समजतो आणि म्हणून मी प्राधान्याने माझा सर्व फोकस हा अंतर्गत महाराष्ट्रावर असतो, हे लक्षात घ्या. 2.5 महिन्यानंतर सुद्धा मित्रांनो समाधानकारक पाऊस आमच्या विभागात झालेला नाही. हे वास्तव चित्र आहे आणि एवढंच तुम्हाला या निमित्ताने सांगतो. येणाऱ्या काळात मित्रांनो परतीचा मान्सून कसा असेल, ऑक्टोबरमध्ये ज्याही प्रणाल्या बनतील, त्या प्रणालीमुळे खरोखरच पिकांची नासाडी होणार आहे का? या संदर्भातले व्हिडिओ आपण वेळोवेळी देत जाऊ. त्यामुळे मित्रांनो आपल्या चॅनलला फॉलो करा. एवढंच सांगतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अधिक माहितीसाठी IMD सारख्या विश्वसनीय चॅनलला सपोर्ट करा, फॉलो करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.